श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, उत्साहाची आणि भरभराटीची जाओ अशी मी देवी लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 1 नोव्हेंबरला आपण सर्वजण लक्ष्मीपूजन हे करणार आहोत आणि हे लक्ष्मीपूजन करत असताना आपल्याला धनत्रयोदशीला आपण जो झाडू किंवा केरचुणी किंवा शिरई ही खरेदी केलेली आहे, तर त्या झाडूशी संबंधित एक महत्त्वपूर्ण उपाय आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे. कोणी याला केरचुणी म्हणत असेल तर कोणी फळा म्हणत असेल तर कोणी झाडू म्हणत असेल तर कोणी शिरई म्हणत असेल. तर या संबंधितच आपल्याला एक महत्त्वपूर्ण उपाय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण या केरचुणीची, झाडूची, झाडणीची पूजाही करत असतो. या केरचुणीलाच आपण देवी लक्ष्मीचं प्रतीक हे मानत असतो. ही केरचुणी, हा झाडू आपल्या घरातली सर्व धूळ कचरा साफ करत असतो आणि आपल्या घरातली यामुळे नकारात्मकता सुद्धाही दूर होत असते. झाडूने घर झाडल्यानंतर आपल्या घरातली दरिद्री ही सुद्धा बाहेर जाते, आपल्या घरातली अलक्ष्मी ही बाहेर जात असते आणि स्वच्छता झाल्यानंतर आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी माता ही प्रवेश करत असते. त्यामुळे या झाडूचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण लक्ष्मीपूजनामध्ये झाडणीची, केरचुणीची, झाडूची पूजाही करत असतो. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी याच झाडूखाली, या केरचुणीखाली किंवा तुम्ही जर याला शिरई म्हणत असाल तर या शिरईखाली आपल्याला एक अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू ही ठेवायची आहे आणि लक्ष्मीपूजनाला झाडूखाली ठेवलेली ही वस्तू जर आपण आपल्याजवळ वर्षभर ठेवली तर पैशांची आर्थिक चणचण ही आपल्याला कधीही भासत नाही. ही वस्तू कायम आपण आपल्यासोबत ठेवल्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा ही आपल्यावर सदैव राहते. कुठल्याही प्रकारचं दुःख, संकट, इडापिडा, दारिद्र्य, नकारात्मक गोष्टी ह्या आपल्यापर्यंत येत नाही. आपल्या सभोवताली एक प्रकारचं संरक्षण कवच हे यामुळे तयार होत असतं आणि त्याचप्रमाणे हा उपाय केल्याने आपल्या घरातली अलक्ष्मी, दरिद्री ही बाहेर जाईल आणि आपल्या घराची भरभराट होईल, आपल्या घरामध्ये सुख समृद्धीही येईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला या झाडूखाली, या शिरईखाली, या केरचुणीखाली कोणती अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू ही ठेवायची आहे आणि त्यानंतर ही वस्तू आपल्याजवळ आपल्याला ठेवायची आहे. याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी हा उपाय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नक्की करायचाच आहे. चला तर मग आता हा उपाय कसा करायचा आहे, कोणी करायचा आहे, लक्ष्मीपूजनाला झाडूखाली आपल्याला कोणती वस्तू ठेवायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही आपण आता जाणून घेऊया. धनत्रयोदशीला आपण सर्वांनी झाडू हा तर खरेदी केलेलाच असेल आणि अजूनही जर तुम्ही हा झाडू, ही केरचुणी खरेदी केली नसेल तर उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर तुम्ही ही झाडू खरेदी केली, ही केरचुणी खरेदी केली तरीसुद्धा चालेल. आता आपण नवीन झाडूची खरेदी केलेली आहे आणि आपल्या घरातला जुना झाडू हा आपल्याला आपल्या घराबाहेर काढायचा आहे. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अमावस्या असल्याने तुम्हाला हा झाडू तुमच्या घराबाहेर या दिवशी काढता येईल. पण जर हा झाडू तुम्हाला वापरायचा नसेल आणि तो चांगल्या स्थितीमध्ये जर असेल तर असा झाडू तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा दान हा देऊ शकतात. आपल्या घरातला हा झाडू बाहेर काढताना आपल्याला काही महत्त्वाचे नियम हे पाळायचे आहेत. हा जुना झाडू आपल्याला वापरायचा नाही आहे, कारण आता आपण नवीन झाडू हा खरेदी करून आणलेला आहे. मग अशा वेळेस हा झाडू आपल्याला कुठेही फेकून द्यायचा नाही आहे किंवा जाळायचा सुद्धा नाही आहे, कारण हा झाडू सुस्थितीत असेल आणि हा झाडू मंदिरामध्ये दान केल्याने तिथे स्वच्छता करण्यासाठी हा झाडू कामात येईल. आपल्या घरातला चांगल्या स्थितीमध्ये असलेला झाडू जर आपल्याला आपल्या घराबाहेर काढायचा आहे तर तो आपल्याला कुठेही कचऱ्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या नाल्याच्या ठिकाणी चुकूनही टाकायचा नाहीये. या झाडूला आपल्याला जाळायचं सुद्धा नाहीये, तर तो एखाद्या मंदिरामध्ये आपल्याला दान द्यायचा आहे आणि असं केल्याने या झाडूचा अपमान सुद्धा आपल्याकडनं होणार नाही. पण जर तुमच्या घरामध्ये तुटलेले, खराब झालेले झाडू असतील तर तुम्ही ते कधीही आपल्या घराबाहेर काढू शकतात. असे तुटलेले आणि खराब झालेले झाडू हे आपल्याला चुकूनही आपल्या घरामध्ये स्वच्छता करण्यासाठी वापरायचे नाहीयेत, कारण या झाडूंमध्ये खूप नकारात्मकता असते आणि हे असे झाडू आपण कधीही आपल्या घराबाहेर काढू शकतो. पण चांगल्या स्थितीमध्ये असलेला झाडू हा कधीही चुकीच्या ठिकाणी, डस्टबिनमध्ये किंवा कचऱ्याच्या ठिकाणी किंवा नाल्याच्या ठिकाणी टाकू नका, तर तो एखाद्या मंदिरामध्ये दान द्या. लक्ष्मीपूजनासाठी लागणारा झाडू किंवा केरचुणी ही आपण तर सर्वांनी खरेदी केलेलीच असेल आणि सर्वात प्रथम ही केरचुणी, हा झाडू आपण लक्ष्मीपूजनामध्ये त्याची पूजा करत असतो आणि त्यानंतरच हा झाडू, हे केरचुणी आपण वापरायला काढत असतो.
ही केरसुणी आपण घरामध्ये आणल्याबरोबरच ती आपण कधीही वापरायला काढत नाही, तर लक्ष्मीपूजनाला तिची पूजा करतो आणि त्यानंतरच ती आपण आपल्या वापरामध्ये आणत असतो। तर आता उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजनाची सर्व मांडणी ही करून घ्यायची आहे। लक्ष्मीपूजनाची मांडणी करून त्यामध्ये हा झाडू, ही केरसुणी सुद्धा आपल्याला पूजनासाठी ठेवायची आहे। आणि त्यानंतर आपण ज्याप्रमाणे लक्ष्मीपूजन हे करतो तर त्याचप्रमाणे या झाडूची, केरसुणीची आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये ठेवून या केरसुणीची सुद्धा, झाडूची सुद्धा पूजा आपल्याला विधिवत करून घ्यायची आहे। आणि या केरसुणीची पूजा करून झाल्यानंतर या केरसुणीखाली आपल्याला एक पोटली ठेवायची आहे। मग तुम्ही इथे बाजारामध्ये जी लाल कलरची किंवा पिवळ्या कलरची पोटली ही मिळते तर ती सुद्धा घेऊ शकतात। आणि ही पोटली जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जो लाल कलरचा किंवा पिवळ्या कलरचा कपडा असेल तर तो थोडासा फाडून घ्यायचा आहे आणि या कपड्यामध्ये आपल्याला या ज्या वस्तू मी तुम्हाला आता सांगणार आहेत तर त्या ठेवता येतील इतपत मोठा हा कपडा आपल्याला कापायचा आहे। आणि या पोटलीमध्ये, या कपड्यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्यासोबत 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहे। आणि भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे असेल तर त्याच कापराच्या वड्या या तुम्ही ठेवा। आणि जर हा कापूर नसेल तर तुम्ही इतर दुसरा जो कापूर तुमच्याकडे असेल त्याच्या 2 वड्या या तुम्हाला या 1 रुपयाच्या नाण्यासोबत त्या कपड्यामध्ये, त्या पोटलीमध्ये ठेवायच्या आहेत। आणि त्यानंतर 2 अखंड लवंगा, फुल असलेल्या अखंड लवंगा ठेवायच्या आहे आणि 4 काळी मिरीचे दाणे हे आपल्याला ठेवायचे आहेत। 4 काळी मिरी ही ठेवायची आहे। पुन्हा एकदा सांगते, या लाल कलरच्या किंवा पिवळ्या कलरच्या कापडामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं, 2 भीमसेनी कापूरच्या वड्या, 2 अख्ख्या लवंगा आणि 4 काळी मिरी इतकं सगळं साहित्य आपल्याला त्या लाल किंवा पिवळ्या कलरच्या कपड्यामध्ये ठेवायचे आहेत। आणि त्यानंतर या कापडाची आपल्याला एक छान या सगळ्या वस्तू त्या कपड्यामध्ये बांधून एक पोटली बनवायची आहे। ही अगदी छोटीशी अशी पोटली बनेल। आणि त्यानंतर लक्ष्मीपूजनाची संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर, नैवेद्य आरती करून झाल्यानंतर आपल्याला ही पोटली त्या आपण जी काही लक्ष्मीपूजनामध्ये जी झाडू, केरसुणी ही ठेवलेली आहे तर त्याखाली ही पोटली आपल्याला ठेवायची आहे। आणि ही पूजा मांडणी आपण रात्रभर तशीच ठेवत असतो, त्यामुळे या झाडूखाली, केरसुणीखाली ही पोटली आपल्याला रात्रभर तशीच ठेवायची आहे। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण ही सगळी पूजेची मांडणी उचलू तर तेव्हाच ही पोटलीसुद्धा आपल्याला तिथून उचलून घ्यायची आहे। आणि या पोटलीमध्ये आपण जे 1 रुपयाचं नाणं हे टाकलेलं आहे तर ते कायम आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतात। जिथे तुम्ही पैसे, दागिने ठेवतात तिथे सुद्धा ठेवू शकतात किंवा जर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही तिथे सुद्धा ठेवू शकतात किंवा पुरुषांनी त्यांच्या वॉलेटमध्ये हे 1 रुपयाचं नाणं ठेवलं तरीसुद्धा चालेल आणि महिलांनी हे नाणं त्यांच्या पर्समध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल। आणि हे 1 रुपयाचं नाणं आपल्याला चुकूनही खर्च हे करायचं नाहीये। आणि तसंच आपण या पोटलीमध्ये 2 लवंग आणि कापराच्या वड्यासुद्धा घेतलेल्या होत्या तर त्या आपल्याला एका पणतीमध्ये ठेवायच्या आहेत आणि हा कापूर प्रज्वलित करून द्यायचा आहे। या धुरामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल, जी काही वाईट शक्ती असेल, जो काही वास्तुदोष आपल्या घरामध्ये असेल तर तो दूर होतो। आपल्या घरातली अलक्ष्मीसुद्धा यामुळे निघून जाते। आणि तसंच ज्या काळी मिरी आपण यासाठी वापरलेल्या आहेत तर त्या 4ही काळी मिरी आपल्याला आपल्या घराच्या 4ही दिशांना फेकून द्यायच्या आहेत। आणि या काळी मिरी फेकताना आपल्या घराच्या बाहेर जाऊनच त्या आपल्याला आपल्या 4ही दिशांना फेकायच्या आहेत। 4ही बाजूंना या काळी मिरी फेकल्यामुळे आपल्या 4ही बाजूंनी जे संकट, दुःख, दारिद्र्य, वाईट शक्ती ज्या काही आपल्याकडे येणार असतील तर त्या 4ही दिशांनाच राहून जातील, आपल्यापर्यंत त्या येणार नाहीत। किंवा जर आपल्यापर्यंत आल्याच तर त्या संकटांशी 2 हात करण्याची हिंमत, ताकद, बळकट आपल्याला यामुळे मिळत असते। झाडू ज्याप्रमाणे आपल्या घरातली कचरा, निगेटिव्हिटी ही बाहेर काढत असतो, आपल्या घरातली घाण ही बाहेर काढत असतो, त्याचप्रमाणे या वस्तू आपण जर लक्ष्मीपूजनाला या झाडूखाली ठेवल्या तर या सर्व वस्तू अत्यंत प्रभावी बनत असतात। आणि झाडू ज्याप्रमाणे आपल्या घरातली घाण, कचरा हा बाहेर काढत असतो तर त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातल्या अडचणी, दुःख, संकट हे बाहेर काढण्यासाठी आपल्याला, आपल्या आयुष्यातल्या सर्व वाईट गोष्टी बाहेर काढण्यासाठी आपल्याला या पोटलीचा अत्यंत प्रभावी उपाय हा करायचा आहे। तर तुम्ही सुद्धा हा अत्यंत प्रभावी उपाय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या पोटलीचा नक्की करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।